हाय हॅलो नमस्कार, मी पूनम आणि तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि छान अशा व्हिडिओमध्ये. सो आज आम्ही चाललोय बाहेर. छान असा प्लॅनिंग केलाय. आता मागच्या वेळेस मी गेले होते माझ्या फ्रेंडसोबत Year24ला. तुम्ही जर व्हिडिओ पाहिला असेल तर छानच गोष्ट आहे. नसेल पाहिला, जे कोणी नवीन माझे सबस्क्रायबर असतील त्यांनी पटकन जाऊन बघा व्हिडिओ, तो छान आहे तो पण. आणि आज पण चाललोय. बरं, आज आम्ही कोणासोबत चाललोय किंवा मी कोणासोबत चालली हे तर पुढे गेलं तुम्हाला कळणारच आहे किंवा मग दिसणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावं लागेल. आणि माझे असं होतं की दरवेळेस मी कोणासोबत तरी तुम्हाला दिसणार आहे किंवा माझ्यासोबत कोण ना कोणतरी माझी फॅमिली किंवा मग फ्रेंड हे तर असणारच आहे. पण माझं असं आहे की मला माझी यूट्यूब फॅमिली सगळीकडे घेऊन जायची, माझ्या सोबत ठेवायची. त्यासाठी खरं तर मी व्लॉगिंग चालू केली आहे. चला आता मम्मीची देवपूजा चालली आहे. सो ती उरकती. आत्ता वाजलेत बरोबर 7:15. आता एक 7:30 पावणे 8 आम्ही निघणार आहोत. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. छान छान गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेल. माझ्यासोबत तुम्ही पण एन्जॉय करा. चला तर मग गर्ल्स, यू आर रेडी? रेडी, ओके. दादा कुठे आहे तुमचा? दादा गेलाय गाडी वॉश करायला. शिव तू रेडी आहे फिरायला? इकडे बघ शिव, तोडतोय यांचं गॉगल. आता बसत तर काय नाही पण त्याला घालायचंय. हे बघा आमचं शिवडू. अरे शिवडू, अरे वा अरे वा अरे वा. कोण दिसते छान छान? बाय कर सगळ्यांना. बाय. चला तर असं आम्ही मस्तपैकी सगळेजण रेडी झालोय. वहिनी या इकडे, चला. वहिनी पण रेडी झाल्यात. पटकन अशा सगळेजण छान छान रेडी झालोय. पण तो गाडी वॉश करायला गेला त्यामुळे जरा वेळ थांबायला लागणार आहे मला. हो की नाही? तुम्ही रेडी आहात का? हा, रेडी. चला निघतो मग आता मस्तपैकी आम्ही. चला तर मग आता निघालोय आम्ही. मग रेडी? दादा रेडी का? रेडी. चला तर मग आता चला वहिनी पटकन बस. पाय काढ विहान. चला तर आता पटकन निघतो. असेच कंटिन्यू राहा. आम्ही एन्जॉय करतो, तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा मस्त. चला, पोरांची झोप झाली एक आता. होच अजून अर्धा तास आहे. आता कुठे दादा आपण? आता आपण उरुळी कांचन मध्ये आलोय आता. सो बघा आता म्हणलं मस्त. आता भूक तर खूप लागली पण आता गेल्या तिथं नाश्ता असल्यामुळं म्हणजे इथं कुठं मध्ये नाश्ता नको करायला. डायरेक्ट ते जाऊन मस्त गरमागरम आता काय जे असं नाश्ता तो छान असं एन्जॉय करू. शिवांश झोपला इकडं. प्रिशा झोपेत न उठली. हो ना प्रिशा? तिथे लगेचच दिघीमध्ये आल्यावरच झोपली. पुढं बसले मम्मी, विहान आणि दादा गाडी चालवतोय. तर आता आलोय आम्ही. भरपूर गर्दी आहे. सगळ्यांनी बँड वगैरे बांधलेत. नेमकी सॅटर्डे संडेला आल्यामुळे जास्त गर्दी आहे. बघू. दादाचं चाललं होतं बुधवारी पण बुधवारी नाही जमलं, कार्यक्रम होती त्याच्यामुळं. बघू. तर आम्ही आलो होतो फ्रेंडसोबत. मी आले होते त्या टायमिंगला एकदम वेगळं होतं सगळं. म्हणजे एवढं काय जास्त आता बाहेर एंट्रीला जी झाडं वगैरे तुम्हाला दिसली ती नव्हती. थोडंसं सिम्पल होतं. एवढं पूर्ण आता त्यांनी होतं. आता बरेच आहे फॅसिलिटीज. बोटिंग आहेत, परत मला वाटते स्विमिंगच्या रायडिंग वगैरे आहेत. तिकडे बोटिंगचं आहे पूर्ण ही साईड. अगं ते गुड मॉर्निंग. दादा कसं वाटतंय तुला? कसं वाटतंय तुला? एकदम भारी वाटतं. एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. पण थोडीशी जरा गर्दी वाटते. हा, गर्दी खूप आहे सॅटर्डे मुळे आल्यामुळे. ठिकाणी आहे ना तुम्हाला असं सगळे ॲरो वगैरे दाखवून हे केले. सांगितले कोणत्या ठिकाणी कुठे डायनिंग हॉल, वॉशरूम किंवा मग बाकीचे काय असतील नाही का, स्विमिंग पूल वगैरे सगळं सांगितलंय. त्यानुसार तुम्ही फॉलो करून जाऊ शकता. चला.
नाश्ता वगैरे झालाय, मस्त अशी कॉफी एन्जॉय करते. मिसळ होती पण थोडीशी ओके ओके होती, एवढी फार काही आवडली नाही मला. आणि त्यासोबत ब्रेड होतं त्याच्यामुळे तर ओके ओके अशी होती. सो चला, मस्त बसलाय तो आमचं पिल्लू. शिवांश, ए शिवांश. मग मिसळ कशी वाटली? थोडीशी जरा ओके ओके होती ना? छान होती मस्त एकदम. फक्त मिसळ बरोबर पाव हवी होती. हां, मला थोडीशी जरा वाटली आहे, एवढी नाही खास नाही वाटली एवढी. टेस्टला थोडीशी होती जरा, पण चला भूक लागली होती त्याच्यात थोडंसं बुकेमध्ये खाल्ले आम्ही. नाश्ता करतायत ते. गरमी आहे हे ना, ऊन आहे. जर तुम्ही घेऊन येणार असेल ना तर भरपूर ॲक्टिव्हिटी आहेत मुलांसाठी इथं, मोठ्या मुलांसाठी, लहान मुलांसाठी. आणि आमचं पिल्लू असं बसले सावलीला खाली, तर भरपूर ॲक्टिव्हिटी तिथं. आता आम्ही आलो होतो, मला वाटतं माझा विहान 3-3.5 वर्षाचा होता तेव्हा आलो होतो, तेव्हा काहीच ॲक्टिव्हिटी नव्हत्या. फक्त हे जे तुम्हाला दिसतंय ना गोलवालं ते होतं फक्त. आता चेंज झालं आहे खूप, म्हणजे नाही का, आता चाललं आहे हळूहळू एक एक्सप्लोअर करायचं एक एक गोष्ट. भरपूर त्यांनी चांगली ॲक्टिव्हिटी आहेत. सो माझं चालले दादा, जेवण वगैरे झाल्यावर स्विमिंग पूल हवं की नाही? हो, जेवण उडालं मस्त स्विमिंग पूल करूया, पाण्यात खेळूया नाही का. तर आवाज थोडासा तुम्हाला कमी येऊ शकतो कारण की इथं क्राऊड खूप आहे. म्हणतोय बघा आमचा दादा काय बोलला? माझी लहानपणापासूनची इच्छा होती ट्रॅक्टर मध्ये बसायची, ती आज इच्छा पूर्ण झाली. हा, म्हणजे हा म्हणतोय पहिल्यांदाच बसलाय तो, असं याचं म्हणणं आहे. शिका, पप्पा किती वेळ बसले ट्रॅक्टर मध्ये? काय बोलती अगं, तू पहिल्यांदा बसली, पप्पा लय वेळा बसलेत. आई बघ इकडे शिव. चला मस्त ट्रॅक्टर राईड एन्जॉय करू. बॅगा घ्यायला आलोय, वहिनी आणि मी. मम्मी पण आहे मागं थांबली मम्मी. आता बॅगा घेतो, लॉकरमध्ये ठेवतो. एवढं वेळ नाही घेतलं बॅगा, म्हणलं एवढं कुठे घेऊन फिरणार सगळे बॅग वगैरे नाही का, त्याच्यामुळं आता बॅग घेतो, लॉकरमध्ये ठेवतो आणि मग फिरतो. अजून बरेच राईड आहेत त्या घ्यायच्या, खेळायच्यात. मागच येत ना सगळं. चला, अर फिरायच्या नादात लॉक राहील ना तसंच गाडीचं आपल्या. चला, गरम झाले गाडी. हा मग लुशच पर लुजच झालं. म्हणजे ऊन एवढे, पण तुम्हाला जर यायचं असेल तर शनिवार रविवार नका येऊ सहसा, मी तर म्हणन. कारण की एवढी गर्दी आहे ना इथं, खूप गर्दी, मग जास्त थांबायला लागण रांगेत वगैरे नाही का. आप दे दो मैडम. ये बोलो क्या है? अंगूठी. आबरा का डाबरा गिली गिली. मारो, जोर से मारो. बाय. खाऊन टाकले बियान. इन भैया के पेट में गई है. कहाँ गई है? पेट में. वापिस आइए. मैडम को अच्छे से धोके वापिस कर देना भैया. और इससे भी सुपर जादू बता दो. सर जी, इसको जरा कैच लो, नीचे नहीं गिराना मैडम. कॅच घे. हा द्या आई. अरे तिथून कुठे उतरायला लागला तू? ऐसा बोले सर, ये कौन सा बोले मैडम? ये बोल जब खोपड़ी में लग जाई, ताली नहीं बजा रही है. बोलो इससे भी सुपर जादू बता दो. खामोशी अभी निकालूंगे बात. बोलो निकाल दो.
ये क्या है? अयो बोलो, जादू से निकालो। जादू से निकालो. मैजिक से हाँ ये क्या है मैडम? टमाटो अब इसको हम क्या करेंगे बोलो? काटेंगे. तो चाकू इसके अंदर में घुसाएंगे। आबरा का डाबरा गिली गिली से। अंगठी. ताली बजाओ मैडम को दे दो भैया। आप मैडम इन कबूतर के अंदर से। रस वगैरे पिलाय मस्त थंडगार. ओ बाळा ओ. हा बघवा मस्त रस वगैरे पिऊन झालाय छान. आणि म्हणलं आता इथे झू पार्क आहे, त्यांनी छोटा स्पॉट केला असा, तो बघू म्हणलं. छान आहे मस्त. बदक वगैरे छान. हो मस्त आहे. आणि मला वाटते काहीतरी वेगवेगळ्या कलरचे पॅरेट वगैरे पण आहे तिथं असे छान. हा ना चला पटकन. एवढे एक्साइटेड आहेत मुलं की वास रे वास. एवढं 24ला गेलतो, त्याच्यापेक्षा इथे एक्सप्लोर करण्यासारखं जास्त आहे. कारण की तिथं बघण्यासारखं एवढं काही हे नव्हतं. म्हणजे नेचरचं जास्त हे होतं तिथं. झाडं वगैरे किंवा मग फळबाग जास्त होती तिथं. चिक्कूचे किंवा मग आंबा झाला, डाळिंब झालं, असं जास्त होतं तिथं. छोटीशी विहीर पण आहे इथं. विहीर आहे इथं छान मस्त. मुलांना जर तुम्ही घेऊन येत असाल तर खरंच छान आहे, कारण की एन्जॉय करतील मुलं. असं इथं आहे तुमचं. छान असं घर वगैरे दिलंय एकदम, नाही का आपलं गावाकडं आपण खेडेगाव टाईप म्हणतोय ना, तसं घर दिलंय छान इथं. नको दादा विहान पाणी काढतोय विहिरीतनं. पाणी घेतोय का? कोणाला पाहिजे पाणी? छोटासा JCB पण इथं बॅक साईडला, म्हणजे मुलांसाठी ऍक्टिव्हिटी आहे. आणि इकडे दिसले आम्हाला मस्तपैकी शामरुग. खरं तर पहिल्यांदा पाहिलं मी समोर. वाव काय दिसतंय दादा ते, बाप रे पहिल्यांदा बघितलंय. फर्स्ट टाइम समोरासमोर पाहिलंय मी. इकडे बाळा जवळ नको जाऊस. त्याचे डोळे तसे एकदम गोटी सारखे आहेत गोल गोल. आणि तुम्हाला गावाकडची आठवण करून देणारे हा स्पेस आहे. खरं तर गाई आहेत सुंदर अशा. ते ना मस्त आतमध्ये पूर्ण पॅरेट वगैरे छान. पॅरेट इथे आहेत ना आता? इथं काय आहे? रॅबिट. ओके आतमध्ये जाऊया. आतमध्ये काय ते बघूया छान. हा वाव दादा काय आहे हे? हॅमिस्टर म्हणजे आपल्या इकडचं नाही बहुतेक. उंदराचा प्रकार असतो. रॅबिट उंदराचा प्रकार. माऊस अँड रॅबिट. ओके त्यांचा म्हणजे कलर बघ ना 2 शेडमध्ये डोळ्यांना. पॅरेट बघूया आपण छान छान असे वेगवेगळ्या कलरचे. रेड लाईन फॉलो करून चला. हा ना किती छान बसलेत. हे आवाज नका करू. त्याच्या आवाज नाही ना. त्याच्या आवाजाने लांब. भरपूर वाट बघितली पण ते पॅरेट्स काही खाली आले नाही माझ्या हातावर. दादाचे मात्र आले. दादाचे भरपूर होते आहे की नाही? खूप होते माझ्या. त्याचं काढले, त्याचा व्हिडिओ काढलाय मस्त, फोटो काढलेत आमचे. बसते होते. हा आमचं काय झालं म्हणजे आमच्या वेळेस आहे ना भरपूर लोक आतमध्ये आले
आणि शिवांश मेन म्हणजे शिवांश रडत होता ना त्याच्यामुळे सगळे उडून गेले. शिवांश तू उडून लावले सगळे पॅरेट. देखा आपने लापरवाही का नतीजा. तो रडला आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं होतं आतमध्ये जा, शांतता ठेवा, जास्त काही ओरडू वगैरे नका नाही का. आणि तो रडायला लागला सगळे उडून गेले. आतापासून चाललं होतं जेसीबीत बसायचे. सो इथे चार्जेस आहेत दादा, चार्जेस आहेत ना एकाला 100 रुपये चार्जेस आहे इथं. सध्या आमचा अभ्यास सोडून जेसीबीचं ट्रेनिंग चाललंय आता इथं मेहर रेट्रीटला. विहान इथून पुढे तुम्हाला शाळेत नाही जेसीबी वर दिसेल. आणि ही त्यांची कॉन्ट्रॅक्टर ऑब्झर्वेशन झालं. हा ती बघती काम व्यवस्थित चाललंय की नाही. कोणा मॅडम काय कंस्ट्रक्शनचं नाव काय तुमच्या. इशिका कंस्ट्रक्शन, भैरवनाथ कंस्ट्रक्शन. वो नहीं बैठ रही, मैं बैठती हूँ आपके जेसीबी पर. काय मुलं खेळतील. हा चला तर मम्मी तर खूप कंटाळली आहे माझी. ती तुम्हालाच पटते असं उन्हात फिरायला. हा मम्मी म्हणलं सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला मी सांगते माझी मम्मी कंटाळली. ती म्हणते तुम्हालाच पटते असं उन्हात फिरायला. इकडे बघ काय सांगशील. उन्हात फिरू नका का. उन्हाला फिरायला नको वाटतं, खूप कंटाळा. मग ती कंटाळा आलेले उन्हात नको ते. आणि त्यात काय झाले वहिनी त्याला घेऊन जरा. त्यात काय झाले शिवांश जरा थोडासा चिडचिड करते उन्हामुळे. चला सगळे निवांत बसले तिथं. दादा तर जेवण वगैरे करू. जेवण करायचं का काय करायचं. जेवण करायची काही इच्छा नाही कारण की मिसळणे आणि सकाळच्या नाश्त्याने खूप पोट जाम झालंय पोट. तर काय हा ना इच्छा नाही. आपण सध्या आता वॉटर ऍक्टिव्हिटी करू. आता वॉटर ऍक्टिव्हिटी करूया. माझं कसं झालं पूर्ण घामणी तर चेहरा असा चिकट झालाय. हो ना, घामाने पूर्ण हे झालं. स्वेटिंग खूप झाली कामाने कारण की खूपच हे होतं नाही का. गरम होतंय खूप. चला जातो आता. तिथं आता व्हिडिओ काढता येईल का नाही काय माहित नाही कारण की पाण्यात आपण कसं एन्जॉय करतो जास्त मोबाईल वगैरे घेऊन जात नाही. आईला जेवढं जमन तेवढं आई व्हिडिओ काढणं आमचे. आम्हाला तर काही जमणार नाही घ्यायला ऍक्टिव्हिटी करायला म्हणजे घसरगुंडीवर. कोणतं चला पण म्हणलं नको भीती वाटतील. इकडे यवतला पण नव्हते मी ह्याच्या वस्ती राईडवर. या बघू तो गेलाय म्हणजे भरपूर आतमध्ये जाते डायरेक्ट. तर आले स्विमिंग पूलमधनं आणि इशिकाचं प्रिशाचं म्हणणं आहे की आम्हाला परत पाण्यात जायचंय. तो दादाला आणि वहिनीला सांगितलं की तुम्ही दोघांनी कपडे चेंज करून घ्या. आपण जायचं का. सो त्या दोघांनी कपडे चेंज केले. त्यांना म्हणलं की मी थांबते कारण की मग तिघांसोबत उतरायला कोणी आहे रिस्क घेऊ शकत नाही तिघांना सोडून पाण्यामध्ये. सो मी जेवण वगैरे झाले पाण्यात जाणार जरा वेळ. मस्त फ्रेश वगैरे झालोय. चहा स्किप केला म्हणलं आता थंड काहीतरी खावं. आईस्क्रीम वगैरे इथं आहे सगळं अवेलेबल. बघू आता म्हणलं छानशी बोटिंग करून घ्यावा. बोटिंग राहिली होती आमची म्हणलं जातानाच करता येईल कारण मग परत आज जाऊन एवढं बाहेर परत चलणं नको म्हणून नाही का म्हणलं जातानाच करावं. चला आले.
चला तर मग या सुंदर व्ह्यू सोबत आजच्या व्लॉगचा मी इथंच एंड घेते. भेटू पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये अशा छान व्यक्तींसोबत छान आठवणी घेऊन. तोपर्यंत बाय.